स्मॅकच्या पुढाकारातून स्मॅक भवनात शिरोली औद्योगिक वसाहतीतील मालमत्ता करासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिये, टोप, गोकुळ शिरगाव ग्रामपंचायती आणि उद्योजकांसाठी 2 दिवसीय मालमत्ता शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये एकूण 95 कारखानदारांनी 53,18,712 इतकी रक्कम धनादेश आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जमा केली. ग्रामपंचायती, MIDC आणि उद्योजक यांच्यामध्ये झालेल्या चर्चेअंती 2021 पूर्वीची दंड आणि व्याज माफ करण्याचा निर्णय झाला. तसेच कर भरल्यानंतर उद्योजकांना पावती, NOC आणि असेसमेंट देण्याचं ठरलं. 2020-21 पासून आकारणीची देयकं वेळेवर प्राप्त न झाल्यानं त्यावरील दंड, व्याज माफ करण्याचं ग्रामपंचायतींनी यावेळी मान्य केलं. सन 2025-26 बाबत कर आकारणी रेडी रेकनरच्या 75% दराप्रमाणे करणं, शिरोली पुलाची शिये, टोप, नागाव या ग्रामपंचायतींचा कर आकारणी समान असावी, कचरा उचलण्यासाठी नियमित गाडी पाठवणे, सन 2025-26 कर आकारणी करताना ग्रामपंचायतींचा असिस्टमेंट उतारा सोबत असावा, ग्रामपंचायती हद्दीतील MIDCच्या मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते शक्य तितके लवकर दुरुस्त करणे, हनुमाननगर, शिये, कसबाबवडा रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायत आणि MIDC स्तरावर झालेल्या पत्रव्यवहारांच्या संबंधित पाठपुरावा करणे या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या. या शिबिरामुळे कारखानदारांच्या अडचणी एकाच व्यासपीठावर सोडवण्यात आल्या. याशिवाय ग्रामपंचायतींना थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मदत झाल्यानं उद्योजक आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. स्मॅकनं जे आयोजन केलेलं आहे 2 दिवसीय कॅम्पचं नियोजन केलेलं आहे कर वसुलीसाठी. याचं कौतुक करावं एवढं चांगलं की तिने एकत्रित बसून जे संभ्रमता होती ते कुठंतरी एका जाग्याला येऊन एका ठिकाणी तिने आणल्याबद्दल ग्रामपंचायत असेल किंवा कारखानदार असेल यांनी सगळ्यांनी एकत्र आणून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढल्याबद्दल मी स्मॅकनं हा कॅम्प ठेवल्यानंतर आमच्या तिन्ही ग्रामपंचायतच्या एक निदर्शनास आले की एखादा टॅक्स वसूल करायचा असला तर संबंधित संस्थेनं त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो आणि या स्मॅकच्या पुढाकारामुळे आमचा भरघोस असा टॅक्स वसूल करण्यास मदत झालेली आहे. तसेच कारखानदारांच्या काय अडचणी असतील ते एकाच व्यासपीठावर एकाच टेबलवरती सॉल्व्ह केल्या जात आहेत. ह्याचा कारखानदारांनाही फायदा झालेला आहे आणि ग्रामपंचायतीला फायदा झालेला आहे. यावेळी स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, व्हाईस चेअरमन भरत जाधव, सचिव शेखर कुसाळे, खजानीस बदाम पाटील, संचालक अतुल पाटील, जयदीप चौगले, निमंत्रित सदस्य MY पाटील, अजिंक्य तळेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता IA नाईक आदी उपस्थित होते.